संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीत मानाचे स्थान असणाऱ्या पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फंडात 1.5 कोटीपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नारायण सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत घेत केला होता। त्याचबरोबर पंढरपूर प्रथम वर्ग जिल्हा न्यायालयात खाजगी तक्रार दाखल करण्यात आली। या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने पंढरपूर शहर पोलिसांना 202 प्रमाणे चौकशीचे आदेश दिले असल्याचेही म्हटले होते। एकूण 11 लोकांवर भादवी कलम 407, 420, 467, 468, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते। तर आज बुधवार दिनांक 16 मे रोजी पंढरपुरात धोंडोपंत दादा मठ येथे संस्थेशी संबंधित अरुण बापू पाटील, तानाजी शिवाजी होळकर यांच्यासह संस्थेचे इतरही काही कथित विश्वस्त भाविकांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला असून आम्हास कोर्टाकडून कुठलेही समन्स अथवा नोटीस आलेली नाही। तसेच नारायण सुरवसे यांनी केलेले हे खोटे आणि दिशाभूल करणारे असून संस्थेची बदनामी करणारे आहेत। संस्थेच्या विश्वस्त मंडळाने बहुमताने आमच्याकडे जबाबदारी सोपवली असून आम्ही संस्थेच्या हिताचे अनेक कामे करीत आलेलो आहोत। वैकुंठवासी संत धोंडोपंत दादा यांच्या प्रती श्रद्धा असलेले भाविक अनेक राज्यात आहेत, त्यांचा आमच्यावर मोठा विश्वास आहे। संस्थेचा कारभार अतिशय सुरळीतपणे सुरू असून असे असताना नारायण सुरवसे आणि इतर काही जण संस्थेच्या हितास बाधा पोहोचवणारे कृत्य करीत बदनामी करत असल्याचे अरुण पाटील यांनी म्हटले आहे। धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फंडाबाबत सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे संत धोंडोपंत दादा यांचे परंपरागत भाविकात मात्र मोठी नाराजी व्यक्त होऊ लागली आहे। मी अरुण बापूसाहेब पाटील, मुक्काम पोस्ट एकंबा, तालुका औराद, जिल्हा बिदर, कर्नाटक विभाग। धोंडोपंत दादा संस्थान या संस्थेचा 2012 पासून अध्यक्ष म्हणून काम पाहतोय। परत 3/12/2019 रोजी या तारखेस सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सोलापूर माननीय यांनी आम्हाला कोर्टामध्ये बोलावून आमची विश्वस्त म्हणून 15 लोकांची रीतसर निवड केलेली आहे आणि बहुमताने मी अध्यक्ष म्हणून आणि श्री तानाजीराव शिवाजीराव होळकर हे उपाध्यक्ष म्हणून आम्ही 2019 पासून व्यवस्थितरित्या कारभार पाहत आहोत। आणि आता 15 पैकी 2 सदस्य मयत आहेत, तर 13 पैकी 10 सदस्य आमच्या बाजूने आहेत आणि कुठलाच वाद नाही। आम्ही सर्व बाहेरचे लोक मोठ्या श्रद्धेनं भाविक प्रत्येक यात्रेला महिन्याच्या वारीला येतो। आम्ही प्रत्येक यात्रा आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघी वारी सगळ्या 4ही यात्रा मोठ्या उत्साहानं साजरा करतो। आमच्या कर्नाटकातनं ह्या मठामध्ये माघी वारीला 2 दिंड्या येतात आणि जवळपास 4 ते 5 हजार लोक येतात कर्नाटकातून। खूप श्रद्धेनं एक भावनिक आमचं इथं हे आहे, श्रद्धास्थान आहे। धोंडोपंत दादा म्हणजे घराघरामध्ये आम्ही देवाची पूजा, देवापेक्षाही जास्त दादांचं मान आमच्या ह्याच्यामध्ये ठेवून आणि काल हे सगळं चालू असताना काल 14 मे 2024 रोजी तथाकथित तोतिया अध्यक्ष म्हणून नारायण त्र्यंबक सुरवसे यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन आमच्याच एका विश्वस्ताला हाताशी धरून पत्रकार परिषद घेतली। त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी नारायण त्र्यंबक सुरवसे धोंडोपंत दादा संस्थान पंढरपूर ये 422 या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि हे लोक जे आता कार्य करतात, हे जे बोर्ड लावून कार्य करतात, हे चोर आहेत, यांची निवडच झाली नाही असं चक्क सांगून त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि लाखो रुपयाचा आभार केला आम्ही। म्हणून 2000 पासून काय खोटे नाटे आरोप करून त्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत। हे सहसा हे निव्वळ खोटं आहे। 1-2 वेळेस असंच आम्हाला इन्क्वायरी आल्या, सहाय्यक धर्मायुक्ताकडनं पत्र आलं, आम्ही वेळोवेळी ऑडिट रिपोर्ट वगैरे सगळं रेकॉर्ड आम्ही त्यांना सादर केलेलं आहे आणि सगळं त्यांचं समाधान झालेलं आहे आणि आमच्यावर कुठलाच आरोप नाही किंवा आमच्यावर कुठला दोष नाही, कुठली फिर्याद नाही। तर आता याच्यानंतर आम्ही ज्यांनी तोतिया त्यांनी अध्यक्ष म्हणून जे आमच्यावर आरोप केलेले आहेत त्यांनी अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहेत आणि आमची संस्थेच्या विश्वस्त लोकांची माझी अध्यक्ष म्हणून, उपाध्यक्ष म्हणून आणि बाकी विश्वस्तांची जी त्यांनी काही आमच्यावर बदनामी केली आहे त्यांच्यावर आम्ही निश्चित अब्रू नुकसानीचा दावा, फौजदारी दावा ठोकणार आहोत। आणि यांनी असंच 2017 आळंदी येथे
यांचा अधिकार नसताना नारायण त्र्यंबक सुरवशी आळंदीमध्ये जाऊन दानपेटी फोडली होती, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आळंदी पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांनी हायकोर्टातून अजून जामीन देखील केलेले नाही. दरोड्याचा गुन्हा आहे. ते पण तुम्हाला आम्ही डॉक्युमेंट देतो. आणि 2012 पासून आमच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही किंवा कुठलीही आमच्यावर केस झाली नाही. त्यांच्यावर ऑलरेडी दरोड्याची केस आहे. एक भाविकांची दिशाभूल करून आमच्याबद्दल प्रचंड गैरसमज तयार करून पंढरपूर म्हणा किंवा एक काहीतरी ते देणगा गोळा करतात. काही लोकांना हाताशी धरून पंढरपूर कोकण मुंबईमध्ये जातात, देणगा गोळा करतात. आणि उलट आमच्यावरच आम्ही तर रीतसर विश्वस्त आहोत. आम्हाला अधिकारच दिलेला आहे घटनेनं आणि किंवा कार्यालयानं सहाय्यक धर्मायुक्तानं आमची निवड केली आहे. आम्हाला इथलं सगळं देणग्या घेणे, धान्य हे विक्री करणे किंवा धान्य जमा करणे, पंक्ती चालवणे आमचा अधिकार आहे, म्हणजे विश्वस्तांचा. आळंदीचं बांधकाम केलं, देहूचं बांधकाम केलं. आम्ही वर 18-22 लाखाचं सोलारचं काम केलेलं आहे. सोलार महिन्याला आमचे 50 ते 60 हजाराचं लाईट बिल येत होतं. तर एवढं सगळं काम व्यवस्थित करत असताना आमची बदनामी केली आहे. त्याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे. आणि तुम्ही आलात, आमची व्यथा. स्वस्त मंडळाची कार्यकारिणीची निवड माननीय कोर्टाने आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी आमची रीतसर विश्वस्त म्हणून 15 सदस्यांची निवड झालेली आहे. तेव्हापासून आम्ही व्यवस्थित आमचा कारभार चालू आहे. आता 15पैकी 2 विश्वस्त मयत आहेत. ते सिद्ध तर व्हावं लागलं. कायदेशीर व्यवहार आहेत. ऑडिट दाखल आहे. ऑडिट तिथपर्यंत ऑडिट दाखल आहे. ते व्यवहार कायदेशीर. बँकेमध्ये जर आम्ही बेकायदेशीर काही केलं असतं तर आम्हाला म्हणजे काहीतरी आलं असतं, आम्ही कुठं अडकलो असतो. गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय धर्मादाय ऑडिट दिले सगळं आम्ही 2019 पर्यंत. आमच्यावर ते केस झाल्याशिवाय किंवा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय तुम्हाला कसं म्हणता येईल की आम्ही अफरातफर केलेली आहे म्हणून? कारण आता एवढी मोठी संस्था आहे, हजारो टर्नओव्हर लाखो रुपयाचं आहे. तुम्ही कसं चालवणार परत? तोंडी सर कोणी कुणाला आरोप करते याने भ्रष्टाचार केला, याने हे पैसे खाल्ले, पण ते सिद्ध तर भाविकांची. तुम्हाला आषाढी यात्रेची यात्रा तिकडून इकडे आणली, तुम्हाला हे करायचं आहे म्हणून तुम्ही हे करायला लागलाय सगळं नाटकं. तुमचा अधिकार काहीही नाही. 3/12/2019ला जी आमची धर्मादायुक्त कार्यालय सोलापूर इथे जी आमची रीतसर निवड झाली 15 विश्वस्तांची, त्यानंतर आम्ही मालक म्हणून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे. अजूनही आमच्यावर कुठलाही आरोप तर कोणी करू शकते. त्यांनी तर मी ह्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून पत्रकार परिषद घेऊन खोटे नाटे आरोप केलेले आहेत. आम्हाला कुठलं पोलिसचं काही समन्स आलेलं नाही किंवा कुठला आरोप सिद्ध झालेला नाही. कोणी कोणावर काही करते, कोट्यावधी तुम्ही खर्च केला. आता आम्ही इथं याच्यामध्ये आम्ही 2019पासून आम्ही इतकं काम केलेलं आहे. आळंदीमध्ये बांधकाम केलेलं आहे, देहूमध्ये 10-12 लाखाचं 15 लाखाचं काम केलेलं आहे. तिथं आम्ही जागा आमच्या नावावर नव्हती, ती रीतसर जागा पंचायतची नोंद, पंचायतमध्ये नोंद वगैरे करून देहूला त्या ठिकाणी संडास, बाथरूम, पत्राचं शेड हे केलेलं आहे. ते भरपूर इथं माधव स बोराळे सहाय्यक धर्मादायुक्त सोलापूर यांचा तो आदेश इंटॅक्ट. हेच 15 लोक आहे. 15 लोकांचा बोर्ड इथं मठामध्ये लिहिलेला आहे. जे चॅरिटी कमिशनरने ट्रस्टी म्हणून जाहीर केलेले आहेत त्यांच्या नावाचा बोर्ड इथं लिहिला. लोकनायक न्यूज